मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी या युट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक अल्गो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. आणि या स्ट्रॅटेजीचं नाव आहे बॅटमॅन अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. ओके. सो बॅटमॅन अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय आहे, त्याचे रिझल्ट्स काय आहेत आणि सोबतच ती कशा प्रकारे तयार करतात हे मी तुम्हाला तुमच्या समोर प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप क्रिएट करून दाखवणार. ओके. सो सर्वात पहिलं म्हणजे बॅटमॅन अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशा प्रकारे दिसते. सो बॅटमॅन अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये ना आपल्याला एक वाईड रेंज मिळते. ओके, वाईड रेंज भेटते. ही ऑब्विसली ऑप्शन सेलिंगची एक साइडवेज मार्केटची स्ट्रॅटेजी आहे. सो ह्यामध्ये तुम्हाला साइडवेज मार्केटमध्ये सुद्धा वाईड रेंज भेटते आणि दोन साईडला एक हायेस्ट प्रॉफिट भेटते. म्हणजे अशा प्रकारची जी आहे ती ही स्ट्रॅटेजी तयार होते. अशा प्रकारे ह्याचा डायग्राम दिसतो. मी तुम्हाला सर्वात पहिलं म्हणजे ही स्ट्रॅटेजी क्रिएट करून दाखवतो आणि त्यानंतर आपण अल्गोमध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायची तेही मी तुम्हाला शिकवतो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर अल्गो ट्रेडिंग बद्दल मराठीतला पहिला युट्यूब चॅनल आहे जिथे तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटते. 30 व्हिडिओच्या आसपास ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत अल्गो ट्रेडिंग बद्दल. नक्की तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ नक्की बघून घ्या. सो मी तुम्हाला सुरुवातीला नेतो एका आपल्या ऑप्शन्सच्या सॉफ्टवेअरवरती आणि जिथे मी तुम्हाला ही अल्गो ट्रेडिंगची जी बॅटमॅनची जी स्ट्रॅटेजी ती स्ट्रॅटेजी कशी दिसते हे क्रिएट करून दाखवतो. लक्षात घ्या, आपण अल्गो ट्रेडिंग करतो आहे इंट्राडे मध्ये. सो इंट्राडे मध्येच तुम्हाला ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करायची आहे. सो इथे होल्डिंग करायची स्ट्रॅटेजी वगैरे पोझिशनल काही नाहीये. सो तुम्हाला ओव्हरनाईटची रिस्क यामध्ये राहणार नाही. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल देतो की कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आपल्याला करायची आहे. ती स्ट्रॅटेजीमध्ये काय करायचं. इथे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये जे आहे ना ते आपल्याला इन द मनीचे ऑप्शन्स जे आहेत ते बाय करायचे आहेत आणि आउट ऑफ द मनीचे 2 लॉट्स आहेत ते सेल करायचे. मी तुम्हाला पहिलं करून दाखवतो आणि त्यानंतर आपण अल्गोमध्ये इम्प्लिमेंट करताना ह्या गोष्टी बघून घेऊया. ठीक आहे. सो आता फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की मार्केट आहे या ठिकाणी. ओके, मार्केट आहे, एक निफ्टी आहे, आपल्या निफ्टीमध्ये करायची स्ट्रॅटेजी. सो निफ्टी तुमची आहे या ठिकाणी. हे सर्व जे आहेत हे आहेत पुट ऑप्शन, हे आहेत कॉल ऑप्शन. ओके. सो हे पुटमध्ये हे जे सर्व आहेत ना, म्हणजे जे 25,600च्या खालचे ऑप्शन्स आहेत ते आहेत सर्व तुमचे आउट ऑफ द मनी आणि इकडचे आहे ऑप्शन्स आहेत वरच्या साईडचे. ते म्हणजे वरची म्हणजे चार्टमध्ये वरती नाही पण 25,600च्या जास्तीवाले ऑप्शन आहे, म्हणजे 650-700 हे आहेत तुमचे इन द मनी ऑप्शन पुटसाठी. ओके. सो आपल्याला इथे ना इन द मनी टू वाला ऑप्शन जो आहे तो बाय करायचा. सो इथे बघा इन द मनी टू पुटमध्ये आहे, तो मला एक सिंगल लॉट बाय करायचा आहे. सेम मी कॉलमध्ये पण इन द मनी टू बाय करणार. सो आता इथे पुन्हा एकदा कॉलमध्ये तुमचे इन द मनी कुठे येणार आहे ना. सो कॉलमधला इन द मनी टू ऑप्शन मी बाय केला, पुट मधला बाय केला आणि सोबतच कॉल आणि पुटचे आउट ऑफ द मनी सेकंड ऑप्शन मला सेल करायचे. इन द मनी टू म्हणजे काय, तर समजा तुमचा हा आहे ऍट द मनी, जिथे मार्केट आहे तो आहे ऍट द मनी. सो इन द मनी 1 आणि हा 2 असं, हा 1 आणि हा 2 अशा प्रकारे. सेम मला आउट ऑफ द मनी 2 ऑप्शन दोन्हीकडचे 2-2 लॉट सेल करायचे. सो इथे कॉलचे 2 लॉट मी सेल करतो, एक लॉट मी बाय केले, 2 सेल करतो लक्षात घ्या, आणि पुटचे 2 लॉट मी सेल करतो. ठीक आहे. आता ही स्ट्रॅटेजी काय दिसते ते बघा. बघा अशा प्रकारे जे ही तुम्हाला स्ट्रॅटेजी इथे दिसते आहे, ही आहे तुमची बॅटमॅन स्ट्रॅटेजी. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही इन द मनी ऑप्शन सेल केलेत, ओके, इन द मनी ऑप्शन जे तुम्ही सेल केलं त्यामध्ये तुम्हाला प्रीमियम किती भेटलं, सॉरी इन द मनी ऑप्शन जे बाय केले तर प्रीमियम किती भेटलं बघा, 181 रुपीज आणि अप्रॉक्सिमेटली 180 रुपीज. आणि जे तुम्ही या ठिकाणी सेल केले 2 आउट ऑफ द मनी ऑप्शन त्यामध्ये तुम्हाला प्रीमियम बघा. आता हीच स्ट्रॅटेजी जी आहे ना, मी तुम्हाला इथे दाखवली इन द मनी 2 ची, बट तुम्ही इन द मनी 1 ऑप्शन पण बाय करू शकता. मी तेही तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे. सो इन द मनी 1 ऑप्शन मला बाय करायचं असेल तर इथं तुम्ही 25,700चा पुट बाय केलेला आहे, त्याऐवजी मी 25,650 करतो. म्हणजे एक ऑप्शन अजून थोडा वरती जातो, आतमध्ये जातो. ओके. आणि कॉलमध्ये पण तेच करतो मी, एक ऑप्शन अजून आतमध्ये जातो. 25 कॉल केलेला आहे 700चा. सो मला 25,550, 25,550 करावं लागेल. ओके. बॉडी आता बघा, आता हा जो आहे ना हा तुमचा प्रॉपर बॅटमॅन झालेला आहे. मगाशी जो आहे तो आपण या ठिकाणी आपले काइंड ऑफ इन्व्हर्टेड ट्रँगल झालेला होता, आता प्रॉपर बॅटमॅन झाला आहे. बॅटमॅन तुम्हाला अशा प्रकारे दिसतो. आता हे ऑब्व्हियसली तुम्ही लेग्स जसे चेंज करता त्यावरती डिपेंड आहे. सो तुम्ही इन द मनी 2 न ठेवता इन द मनी 1च आपण ठेवूया. आता ह्याच्यामध्ये हा प्रॉपर इथे बॅटमॅन बघा. बॅटमॅन म्हणजे काय की हा जो शेप तुम्ही झूम केला, ठीक आहे, हा शेप मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे बघा, जोपर्यंत मार्केट इंट्राडे मध्ये ह्या लेवलमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला एक फ्लॅट प्रॉफिट होणार, फिक्स प्रॉफिट होणार. पण मार्केटमध्ये थोडीही कोणत्याही साईडची मूव आली, थोडी वरच्या साईडची किंवा थोडी डाऊन साईडची मूव आली, तर तुम्ही इथे थोडंसं मॅक्स प्रॉफिट मध्ये जाऊ शकता. ओव्हरऑल तुमची रेंज मोठी आहे, ज्यात मिडल रेंजमध्ये तुम्हाला फ्लॅट प्रॉफिट होते. त्यानंतर इथे 2 मार्केट थोडंसं अप थोडंसं डाऊन गेलं तर तुम्हाला अजून जास्तीचा प्रॉफिट होतो आहे आणि ओव्हरऑल या रेंजमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल राहत आहात. आता ही तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी दिसते ही समजली. दिसते बॅटमॅन सारखी, म्हणून तिला नाव आहे बॅटमॅन.
क्लिअर आहे? आता आपण ही स्ट्रॅटेजी अल्गोमध्ये कशी तयार करायची? सिंपल प्रोसेस आहे, सिंपल गोष्ट आहे. अल्गोमध्ये मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी तयार करून दाखवतो. त्यासाठी तुम्ही जर आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी या चॅनलवरती पूर्वीपासून व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला माहिती असेल की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला अल्गोचा सॉफ्टवेअर दिलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तुम्हाला अल्गो ट्रेडिंगचं जे आहे ते सॉफ्टवेअर भेटेल. त्या सॉफ्टवेअरवरती तुम्ही अल्गो ट्रेडिंग करू शकता. कशी करायची, काय करायची, मी सर्व व्हिडिओज बनवले. एक एक व्हिडिओ पहा, डिटेलमध्ये तुम्हाला नॉलेज भेटेल. आता मी जातो अल्गोच्या सॉफ्टवेअरवरती. अल्गोच्या सॉफ्टवेअरवरती मी गेल्यानंतर जे आहे ते इथे मला स्ट्रॅटेजी क्रिएट करायची. सो मी बॅक टेस्टवरती गेलो आणि क्रिएट अ स्ट्रॅटेजीवर गेलो. इथे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी क्रिएट करून दाखवतो. काय स्ट्रॅटेजी? इथे आलो निफ्टी इंट्राडेची स्ट्रॅटेजी. एंट्री आपली होणार 9:16 एक्झिट होणार 2:55. जी लोक मला फॉलो करतात तुम्हाला माहिती असेल, मी प्रत्येक स्ट्रॅटेजीची एक्झिट 2:55लाच ठेवतो, कारण की मला 3 वाजल्याच्या आधी एक्झिट व्हायचं असतं. 3च्या आधी मला एक्झिट व्हायचं असतं, त्यामुळे 9:16 एंट्री, 2:55 एक्झिट. त्यानंतर खाली यायचं. इथे सगळ्यात पहिलं मला ऑप्शन्स बाय करायचे. ओके, सो मी ऑप्शनमध्ये जाणार, एक लॉट बाय करणार कॉलचा. कोणता? इन द मनी वन. इन द मनी वन बाय करणार. ओके, सेम ऍड लेक केला. आता इथे मला पुटचा इन द मनी वन, कॉल आणि पुटचे इन द मनी वन ऑप्शन मला बाय करायचे. 2 केले मी इथे बघा. फर्स्ट काय, एक बाय कॉल इन द मनी वन, आणि त्याच्या खाली जो आहे तो एक बाय पुट इन द मनी टू. त्यानंतर खाली आता मला ऑप्शन सेलही करायचे आउट ऑफ द मनी. सो आता इथे मी 2 लॉट घेणार. 2 लॉट सेल कॉल आउट ऑफ द मनी टू. ओके, ऍड केली. सेम आता कॉल सेल केला तर पुट पण सेल करायचा आउट ऑफ द मनी टूचा. स्ट्रॅटेजी संपली. इथे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस येऊन लावायचा आहे. कितीचा? तो म्हणजे ओव्हरऑल स्टॉप लॉस लागतो 2,500 रुपयांचा. म्हणजे मला ह्या ट्रेडमध्ये मॅक्झिमम 2,500 रुपयांचा लॉस होईल. त्याच्यापेक्षा जास्त 1 रुपये मला लॉस होणार नाही. हे केल्यानंतर तुम्ही ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करू शकता. आता तुमच्या समोर ही स्ट्रॅटेजी मी क्रिएट केली, त्याचे बॅक टेस्टिंग रिझल्ट तुमच्या समोर येतील. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर या स्ट्रॅटेजीची फाईल हवी असेल तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जावा, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल, जिथे आपण आपले सगळे रिझल्ट्स वगैरे स्ट्रॅटेजीमध्ये जे मी काय ट्रेड घेतो सर्व आपण टाकत असतो. ओके, जवळपास 350 लोकांपेक्षा जास्त तिथे ऑलरेडी जॉईन झालेले आहेत आपले मेंबर्स. नक्की तुम्ही जॉईन व्हा, कारण की स्ट्रॅटेजीच्या ज्या फाईल्स आहेत त्या मी तुम्हाला त्या ठिकाणीच पोस्ट करत असतो, जेणेकरून तुम्हाला ते तयार कराव्या लागत नाही स्ट्रॅटेजी स्वतः. ठीक आहे, फाईलचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, या स्ट्रॅटेजीला आपल्याला कॅपिटल लागतं जवळपास 2,69,000 रुपयांच्या आसपास, कारण की आपण तिथे 2-2 लॉट सेल करतोय. तुम्ही ह्याचे रिझल्ट बघा. 2,69,000 रुपये कॅपिटलवरती तुम्हाला एका वर्षामध्ये साधारणतः 38%चा रिझल्ट आहे. 38%चे रिटर्न्स आलेले. विनिंग पर्सेंटेज आहे तुमची 64%, जी की खूप जास्त आहे इंट्राडेमध्ये. लुझिंग पर्सेंटेज आहे 35. तुम्ही जर खाली बघितलात, तुमचं ॲव्हरेज प्रॉफिट होतं आहे 1,900 रुपये, आणि जर लॉस झाला तर तो होतो 2,300 रुपयांचा. बट तुमची ॲक्युरेसी जास्त असल्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल आहात. ठीक आहे, एका वर्षामध्ये तुम्हाला जर 38% रिटर्न्स येत आहे तिथे, जी की खूप चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो ऑप्शन सेलिंगमध्ये, तेही अल्गोमध्ये. तुम्हाला इथे काही काम नाही करायचं आहे, अल्गोमध्ये हे ऑटोमॅटिकली होणार. खाली या, तुम्हाला इथे लेटेस्ट वाले ट्रेड्स दिसतील ते तुम्ही डाउनलोडही करून घेऊ शकता. तुमच्याकडे इथे तुम्ही बघा की पर डे वाईज काय झालंय. ओके, पर डे वाईज काय झालंय, 20 तारीख, इथे 19 तारीख, काय प्रॉफिट झालाय, काय लॉस झालाय, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ते तुम्ही अनालिसिस तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्ही सर्व शीट डाउनलोडही करू शकता. ठीक आहे, आता स्ट्रॅटेजी सेव्ह करा. तुमच्याकडे बॅटमॅन या नावाने स्ट्रॅटेजी तुम्ही सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर काय करायचं, ही स्ट्रॅटेजी अल्गो ट्रेडिंगला कशी रन करायची हे मी तुम्हाला आता दाखवतो. लक्षात घ्या, तुम्ही जर चॅनलला नवीन आहात तर आपण आपल्या चॅनलवरती एक थोडासा खाली गेलात तर एक व्हिडिओ बनवलाय बघा, ज्यामध्ये अल्गो ट्रेडिंगचं म्हणजे जे अल्गो टेस्ट जे सॉफ्टवेअर आहे त्यात लाईव्ह ट्रेडिंग कशी करायची हे मी शिकवलंय. मी स्वतः तिथे लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करून दाखवलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. सो तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. तो तुम्ही व्हिडिओ बघितला तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होणार आहे. सो तुम्हाला काही डाऊट्स असतील लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग बद्दल तर तो व्हिडिओ बघा. आता काय करायचं, इथे बघा, इथे तुम्हाला आला सॉफ्टवेअरवरती, इथे एक ऑप्शन असतो. ही स्ट्रॅटेजी जी आहे, ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ह्याची फाईल आपल्या टेलिग्राम ग्रुपला पोस्ट करणार. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला फाईल भेटली की काय करायचं, या सॉफ्टवेअरला यायचं. सॉफ्टवेअरची लिंकही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार. एकदा फक्त डिस्क्रिप्शन चेक करा, सर्व लिंक्स भेटणार. इथे क्लिक करायची क्रिएट स्ट्रॅटेजीवरती, आणि जी मी तुम्हाला फाईल देतो ती इथे इम्पोर्ट करायची. ओके, इथे बघा इम्पोर्टचं बटन आहे. इम्पोर्टवर क्लिक करा, फाईल इम्पोर्ट करा. तुमच्या समोर मी जी स्ट्रॅटेजी बनवलेली तशीच्या तशी तुमच्या समोर येईल. ती सेव्ह करा. ती सेव्ह करायची. सेव्ह झाल्यानंतर इथे अल्गो ट्रेडवर क्लिक करायचं.
अल्गो ट्रेडवर तुम्ही क्लिक केलात की इथे तुम्हाला ना जे तुमचे अल्गो ट्रेडिंग तुम्हाला करायची ती विंडो ओपन झाली. आता आज शनिवार आहे, आज सॅटर्डे आहे, सो आजच्या दिवशी तर कोणता अल्गो ट्रेड माझा झालेला नाहीच आहे. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये. सो मी काय करू शकतो, इथे बघा स्ट्रॅटेजीवरती जावा. जी स्ट्रॅटेजी मी इथे बनवली बॅटमॅन, तुम्हाला दिसते बॅटमॅन. ह्या बॅटमॅनवरती यायचं. तुम्ही इथे ऍक्टिव्हेटर क्लिक केलात. ओके, सेटअप एक्झिक्युशन ऑन करा, सिंपल. ऍक्टिव्हेटर क्लिक केलात की लाईव्ह मार्केटमध्ये ही तुमची स्ट्रॅटेजी रन व्हायला सुरुवात होणार. आता मार्केट क्लोज आहे म्हणून ते ऍक्टिव्हेट होत नाही. तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 8 वाजल्यानंतर हे स्ट्रॅटेजी ऍक्टिव्हेट करा. तुमची त्या त्या टायमिंगला स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट होणार. स्ट्रॅटेजीचा टायमिंग 9:15 आहे, सो तुम्ही 8 वाजल्यानंतर कधीही करा, ती बरोबर 9:15 वाजता एक्झिक्यूट होणार. ओके, अल्गो ट्रेडिंगला तुम्हाला पेपर ट्रेड करायचं आहे तर खाली तुम्हाला ऑप्शन आहे बघा, फॉरवर्ड टेस्ट. फॉरवर्ड टेस्टमध्ये या. फॉरवर्ड टेस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी दिसते आहे, इथे सर्च करा. ओके, इथे बॅटमॅन सर्च करा. सर्च केल्यानंतर सेम गोष्ट तुम्हाला करायची आहे, ऍक्टिव्हेट करायची. तुमची स्ट्रॅटेजी पेपर ट्रेड होणार त्या त्या दिवसाला. अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी रिअलमध्ये ट्रेड करू शकता, पेपरमध्ये ट्रेड करू शकता. स्ट्रॅटेजीची फाईल हवी आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. ओके, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली? मी सोबतच तुम्हाला अशा प्रकारच्या अजून गोष्टी शिकायच्या, अजून स्ट्रॅटेजी शिकायच्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक फार कमी लोक करतात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे, तुमच्या जास्तीत जास्त मराठी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.